Okay. Good morning, all of you, my fighters, my all dears. चलो, कल के लेक्चर में भी हमने बहुत सारी अच्छी अच्छी बातें पढ़ी थी। आज भी बहुत सारे माइंड ब्लोइंग कॉन्सेप्ट में आपके लिए लेके आया हूं। चलो कम ऑन, आपका सभी का स्वागत है स्वराज ज्युनियर कॉलेज। चला, बी एनर्जेटिक, बी पॉझिटिव्ह, बी ऑप्टिमिस्ट. अंडरस्टँड? ऑलवेज आपल्या दिमागात आपलं पॉझिटिव्ह करिअर पाहिजे. दुनिया काहीही करू शकत नाही. लक्षात ठेवा, तुम्ही डायव्हर्ट नाही व्हायचंय. चलो स्टार्ट करेंगे बच्चो. केमिस्ट्री मध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर शिकतोय आणि या चॅप्टर मध्ये आपण सुंदर अशा ट्रिक्स बघितलेल्या होत्या, बरोबर की नाही? अर्थात कालचा होमवर्क बऱ्याच जणांनी मला सेंड केलेला नाहीये, सेंड करायचा. ओके, चला अर्थात बघूयात. तुम्हाला मी ऑलरेडी क्लिअर केलंय की केमिस्ट्रीची सुरुवातच कुठून होते रे? मॅटर पासून होते. आणि हा मॅटर कोण आहे? तुमचा टायनी पार्टिकल आहे. टायनी पार्टिकल कोण आहे? तुमचा न्यूक्लियस, ऍटोम, मॉलिक्यूल, एलिमेंट. बरोबर आहे का? एलिमेंट मध्ये E1 प्लस E2 काय तयार होतो? कंपाऊंड. आणि कंपाऊंड मध्ये C1 प्लस C2 जर केलं तर तुम्हाला काय मिळेल फायनली? मिक्सचर. इज दॅट क्लिअर? इज दॅट क्लिअर? बघा किती सोपं आहे. एकच सिक्वेन्स लक्षात ठेवायचा, एकच. दुसरा कुठलाच सिक्वेन्स लक्षात नाही ठेवायचा आहे. आय रिपीट, बघा हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियस पासून तुम्हाला ऍटोम मिळवायचा आहे. ऍटोम तुम्हाला काय शिकवतो? मॉलिक्यूल काय असतो? मॉलिक्यूल पासून इलिमेंट शिकतात. दोन वेगवेगळे इलिमेंट जर एकत्र आणले तर काय तयार होईल? कंपाऊंड. हा एक कंपाऊंड अधिक हा दुसरा कंपाऊंड जर एकत्र घेतला तर काय तयार होतं आपल्यासाठी? मिक्सचर. येस, एव्हरीबडी प्लीज ट्राय टू गेट इट. कम ऑन, गेटिंग एनी आयडिया? चलो 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 माय बॉयज, माय गर्ल्स, कम ऑन माय फायटर्स. ओके, बघा यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय सांगायचंय बघा. एक सेकंड लक्ष द्या इकडं. चला लक्ष द्या. हा हायड्रोजन आहे, बरोबर का? हा क्लोरीन आहे. तर हायड्रोजन आणि क्लोरीन एकत्र येतील. हायड्रोजन नावाचा एक एलिमेंट आहे, ह्याचं स्वतःचं नेम आहे. हायड्रोजनचाच न्यूक्लियस, हायड्रोजनचाच ऍटोम, हायड्रोजनचाच मॉलिक्युल्स, हायड्रोजनचाच एलिमेंट. क्लोरीनचं स्वतःचं नेम आहे. क्लोरीनचाच न्यूक्लियस, क्लोरीनचाच एटोम, क्लोरीनचाच मॉलिक्यूल किंवा क्लोरीनचाच एलिमेंट. आपको समझ में आ रहा है मैं क्या कह रहा हूं बच्चों? अब देखो, ये हाइड्रोजन और ये क्लोरीन, दो एटम्स अलग अलग दिखाई दे रहे हैं आपको अभी, है ना? इमेजिन करना है, बिकॉज इमेजिनेशन इज मोर स्ट्रॉन्गर. कम ऑन. अब देखो आगे जाके मैं एक एलिमेंट हाइड्रोजन का है ऐसे कंसिडर करना है बस. एक एलिमेंट क्लोरीन का है. ये दोनों एलिमेंट आता एकत्र येत आहेत. अंडरस्टँड? मेकिंग कंपाऊंड, फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड. आणि हे कंपाऊंड तयार होण्यापाठीमागं व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? गंमत लक्षात येते का मुलांनो? काय रिझन असेल त्याच्या पाठीमागं? सांगू का रिझन तुम्हाला? स्टॅबिलिटीची गाडी, अनस्टॅबिलिटीची गाडी. आठवते का स्टॅबिलिटीची गाडी? ई व्हेकल, ई इलेक्ट्रॉन व्हेकल, आपली इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी व्हेकल. आठवलं ना? कमॉन रिप्लाय द्या. कमॉन, इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी किती चाकाचे? किती चाकाचे? कमॉन माय फाइटर्स. इतना इतना टाइम नहीं लगना चाहिए मेरे प्यारे बच्चों. असं नाही झालं पाहिजे यार. चला कमॉन. येस, रिप्लायज आर कमिंग. व्हेरी व्हेरी गुड वेदांत, अंजना यार, टू गुड यार माय फाइटर्स. लय भारी प्रतीक्षा, एक नंबर रे. व्हेरी गुड. एक नंबर. लय भारी. चलो. दोन चाकी गाडी इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटीची. दोन चाकांची नावं काय होती? कमॉन. फर्स्ट वन इज डुप्लेट, सेकंड वन इज ऑक्टेट. डुप्लेट आणि ऑक्टेट नुसार स्टॅबिलिटी मिळणारे कोण होते? गॅनो. व्हॉट इज गॅनो? गॅसेस. नोबेल गॅसेस. गॅनो आठवलं का? ज्यांची ऑक्टेट आणि डुप्लेट ऑलरेडी स्टेबल आहेत. ज्यांचे ऑक्टेट आणि डुप्लेट ऑलरेडी स्टेबल आहेत असे कोण रे बाळांनो? गॅनो, गॅसेस, नोबेल. म्हणजे उदाहरणार्थ हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे, रेडॉन आहे की नाही? हे सगळे नॅचरली कसे आहेत? स्टेबल. म्हणून ऑक्टेट आणि डुप्लेटने ते स्टॅबिलिटी दाखवतात, म्हणून ते रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाहीत. इट्स अ बिगिनिंग ऍक्च्युअली, समजून घ्या. आता गंमत बघा बाळांनो. बाकी सगळे, बास म्हणजे काय? बाकी सगळे. बास म्हणजे बास नाही. बाकी सगळे. तर बाकी सगळे कोण आहेत? कमॉन. कोण आहेत बाकी सगळे? अनस्टेबल. कोण आहेत बाकी सगळे? अनस्टेबल. आणि हे अनस्टेबल एलिमेंट काय होण्याचा प्रयत्न करतात? कमॉन, आन्सर करा. येस, गॅनो म्हणजे कोण? गॅसेस, नोबेल गॅसेस, गॅनो.
गॅनो गॅसेस नोबेल. कोणकोणते गॅसेस नोबेल आहेत? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, बरोबर की नाही, झेनॉन, रेडॉन, असे सगळे काय आहेत? नोबेल गॅसेस आहेत. हे नोबेल गॅसेस कशाने स्टेबल आहेत? आयदर डुप्लेट आयदर ऑक्टेट, डीओ न स्टेबल आहेत. स्टेबल्ड, डीओ स्टेबिलिटी यांच्याकडे. कसली स्टेबिलिटी आहे? डीओ स्टेबिलिटी. दोन चाकी गाडी आपली टू व्हीलर, आठवलं का? डीओ स्टेबिलिटी आहे, बरोबर ना? पण बास म्हणजे काय? हा झाला गॅनो. आता हा काय? बास म्हणजे काय? बाकी सगळे म्हणजे कोण? हे सोडून 118 एलिमेंट्स आहेत, त्यापैकी गॅसेस नोबेल किंवा गॅनो सोडून बाकी सगळे घ्या. बाकी सगळे कसे आहेत? ऑल एक्झाम्पल जर घेतला आपण तर काय घेऊ शकतो रे? हायड्रोजन घ्या, लिथियम घ्या, सोडियम घ्या, पोटॅशियम घ्या, ऑक्सिजन घ्या, नायट्रोजन घ्या, फॉस्फरस घ्या, सल्फर घ्या, कॅल्शियम घ्या, क्लोरीन घ्या. पण भरपूर येऊ शकतात की नाही? हे सगळे बाळांनो कोण आहेत? अनस्टेबल. येस वेदांत, येस माय डिअर. ल भारी प्रतीक्षा रे, एक नंबर. काय यार पोरं माझी, एक नंबर. बघा कशा आन्सर्स येत आहेत. हे बास आहेत. बास इन द सेन्स काय? बाकी सगळे लॉंग फॉर्म आपला नीट लक्षात ठेवा. बास, साप, अमन, आन, एमटीपी, नेम, हे सगळ्या ट्रिक्स आहेत ना, अशा भरभरून आपल्या दिमाग मध्ये आल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला 2 वर्षाच्या केमिस्ट्रीमध्ये अंतर्गत कुठलीही भीती वाटली नाही पाहिजे. कळतंय काय? चलो आता बघा बाळांनो, हे सगळे बास आहेत. हे बास कसे आहेत? अनस्टेबल आहेत. कसे आहेत बाळांनो? अनस्टेबल आहेत, बरोबर का? आणि हे सगळे कसे आहेत? हे सगळे कसे आहेत? स्टेबल आहेत. लक्षात आलं का हा फरक? मग हे अनस्टेबल कशाचा प्रयत्न करणार? स्टेबल होण्याचा. कोणाकडे बघून? यांच्याकडे बघून. कळतंय का? हे अनस्टेबल आहेत, ते स्टेबल होण्याचा प्रयत्न करणार. कोणाकडे बघून? ह्यांच्याकडे बघून. कळलं का? ह्यांच्याकडे बघून स्टेबल होणार. हो, कळतंय का? अरे बाप रे, मर्सिडीज गाडी घेतली, पण माझ्याकडे मर्सिडीज नाही यार. मग मी त्यांच्याकडे बघून काय होणार? मर्सिडीज घेण्याचा मिळवण्याचा प्रयत्न करणार. समजतंय का? याचा अर्थ बाकी सगळे कसे आहेत? अनस्टेबल आहेत. दे वॉन्ट्स टू बी स्टेबल. अदर्स आर वॉन्ट्स टू बी स्टेबल. हे स्टेबल होण्याचा प्रयत्न करतात. काय होण्याचा प्रयत्न करणार? स्टेबल होण्याचा. आणि त्यासाठी हा केला होता अट्टहास. याच्यासाठी केला होता अट्टहास. म्हणूनच म्हणतो हे एलिमेंट सगळे स्टेबल होण्यासाठी अट्टहास करतात. आणि त्याच प्रोसेसला अनस्टेबल टू स्टेबिलिटीकडे जातो का नाही, तीच प्रोसेस ऍक्च्युअली केमिकल रिएक्शन म्हणून आपण कन्वर्ट करतो. त्यालाच आपण केमिकल रिएक्शन म्हणतो. कारण का? कारण तिथेच ऍक्च्युअली आपल्याला स्टेबल होण्यासाठी हे बाकी सगळे एलिमेंट्स प्रयत्न करताना दिसतात. कळतंय का? उदाहरणार्थ हायड्रोजन आहे अधिक क्लोरीन आहे तर HCl बनणार. एक सोपी रिएक्शन दाखवली जस्ट इन जनरल. पुढे जाऊन आपण खूप सारे रिएक्शन बघणार आहे आणि मस्त इझिएस्ट सुपर ट्रिक्स मध्ये बघणार आहे. टेन्शन नाही घ्यायचं. H आणि Cl, हायड्रोजन वेगळा आहे, क्लोरीन वेगळा आहे, परंतु एकत्र आले ना दोघं. इथं एकत्र हायड्रोजन अनस्टेबल आहे, इथं क्लोरीन अनस्टेबल आहे, पण दोघं एकत्र आले ना. आणि कोणत्या बेसिसवर एकत्र आले? डुप्लेटच्या, ऑक्टेटच्या स्टॅबिलिटीच्या, ई स्टॅबिलिटीच्या बेसिसवर, इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटीच्या बेसिसवर ते एकत्र आले. इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी कशाने? टू व्हीलरने होते. कुठली टू व्हीलर? इलेक्ट्रॉन स्टॅबिलिटी. किती चाक आहेत? 2 चाक आहेत. पहिल्या चाकाचं नाव डुप्लेट, दुसऱ्या चाकाचं नाव ऑक्टेट. आठवतंय का सगळ्यांना? चलो आता मला सांगा बाळांनो, इथपर्यंत एकदम मस्तपैकी छानपैकी थंब द्या. सर ही कन्सेप्ट अंडरस्टँड झालेली आहे सर. कमॉन म्हणजे लास्ट आपला कालचा पार्ट पिकअप करूयात आणि मस्तपैकी पुढे जाऊयात. कमॉन एव्हरीबडी, कमॉन फास्ट. युअर थंब इज माय एनर्जी. कमॉन माय बॉयज, कमॉन माय गर्ल्स. येस, सुट्टी द्यायची नाही. लय भारी, एक नंबर बाळा. हर्षू, चलो, चव्हाण, पांडुरंग, मस्त. करण, एक नंबर. चलो, वेर आर अदर्स? कमॉन. प्रसन्न, दिव्या, सायली, where are others? I don't know where you. Come on, my child, come on. Yes, Rajesh, come on. Where is Rohit? Come on. Prasanna, very good बेटा. फक्त एवढंच लक्ष ठेवा, व्हिडिओ तुमच्या ग्रुपला येत आहेत, माझ्या युट्यूब चॅनलला पडतायत. सारखे व्हिडिओ बघायचं, बेसिक कळलं नाही तर. पण टेन्शन नाही घ्यायचं. Whose mic is on? Come on, please. Shut off your mic. Come on. Please close your mic. Come on. अर्थात बघा. Yes. माईक कोणाचं चालू आहे? माईक प्लीज माईक बंद करा. ओके, चलो आता बघा पुढे जाऊन बाळांनो. कमॉन. येस,
Yes, 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 yes. ओके, आता बघा पुढे. आता गंमत बघा, पुढे जाऊयात आपण. हे तुम्हाला कन्सेप्ट समजलेत की नाही? याच्यावरच आपली पुढची गंमत आहे. बघा आता, अनस्टेबिलिटी टू स्टेबिलिटी म्हणजे हेच कंपाऊंड बनवणार आहेत. अनस्टेबल जे आहेत तेच आपले काय बनवणार आहेत? कंपाऊंड बनवणार आहेत. कंपाऊंड. कंपाऊंड आणि मिक्सरचा विषय आला होता. चला आता बघा, आपण काल घेतलं होतं Na2Cr2O7 सोडियम डायक्रोमेट. एक कंपाऊंड घेतलं होतं सोडियम डाय क्रोमेट. सोडियम डाय क्रोमेट. सोडियम डाय क्रोमेट. कमॉन कमॉन, टाइप करके बच्चों, आप सभी ने अपने कॉपी के अंदर लिखना है यार मेरे प्यारे बच्चों. कमॉन, एक बार जल्दी से टाइप करना है और मैसेज करना है मुझे. बस एक नाम है, बहुत ही सुंदर नाम है, फॉर्मूला आपके सामने लिखा हुआ है Na2. देखो द राइटिंग स्टाइल, द वे टू राइट केमिकल फॉर्मूला ओवर हियर. Come on fast, come on. Na2Cr2O7. Yes, see the sodium dichromate. What is the name of this compound? Sodium dichromate. Come on, come on, come on. अपने अपने कॉपी के अंदर लिखना है बच्चों. Come on, just type it down fast, fast. एक नंबर. Too good, too good, too good. I'm watching your replies, यार. That's why I'm getting more energy because of you, my dears. Come on, come on, come on. Sodium dichromate. Everybody should have to type the name sodium dichromate. अतिशय महत्वाचं आहे. 2 वर्षात कितीतरी वेळा लागणार आहे आपल्याला नाव हे. आत्ताच जर डोक्यात बसलं तर का नाही जेई नीट सीईटी क्लिअर होणार आहे. टेन्शन नाही घ्यायचं. इट्स ऑल दोज फालतू गोष्टी. अंडरस्टँड? घाबरायचं नाही. चलो, सोडियम डायक्रोमेट. आणि होमवर्कला वही घाला बरं का, 200 पानी वही. मी वारंवार मध्ये मध्ये सांगत असतोय. 200 पेजेस नोटबुक आपल्याला टाकायची आहे आणि त्याच्यावर हे केमिकल फॉर्म्युले, नाव फॉर्म्युले काल पण भरपूर दिलेत मी, आज पण देतोय. व्हिडिओ नीट बघा. सोडियम डायक्रोमेट. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. सोडियम डायक्रोमेट. आता चला, पहिला सोडियम साठी फॉर्म्युला टाका. सोडियमचे मोल्स, मोल्स ऑफ सोडियम. काय फॉर्म्युला आहे? शेष, शेजारची संख्या. कमॉन, इथं किती आहे? 1. शेजारची संख्या सोडियमची किती आहे? 1. सोडियमचे किती मोल्स येणार? 1च येणार. कळलं का? फॉर्म्युल्यावर ट्रिक बघा, ट्रिक. इमॅजिन करा. Yes, nobody in Satara district is going to be delivered like this. Come on, my players. Come on, my players. Come on, come on, come on. यार, love you all, my dears. Come on. शेष, मोल्स काढायचे असले तर शेष फॉर्म्युला लावायचा. शेषचा, शेजारची संख्या 1. बघा आता, मोल्स ऑफ क्रोमियम. मोल्स ऑफ क्रोमियम. मोल्स ऑफ क्रोमियम पण किती येणार रे? मोल्स ऑफ क्रोमियमला पण फॉर्म्युला कुठला लावणार? शेष, शेजारची संख्या 1च. बाळांनो, इथं मुलं फसतात. कशी फसतात बघा, इकडे लक्ष द्या. ॲटॉम अँड मोल्स विथ सुपर ट्रिक्स. पुस्तकात जायचं नाही. कुठले केमिस्ट्रीचे टीचर कुठल्या केमिस्ट्रीच्या भाषेत सांगतील आपल्याला देणं घेणं नाहीये. आपल्याला आपल्या आयडिया वापरायच्यात. आपल्याला स्ट्रॉंग व्हायचंय, स्ट्रॉंग. आपल्याला पुढे कन्सेप्ट उतरवता आला पाहिजे. आपल्याला प्रॉब्लेम सोडवता आले पाहिजे. जेई नीट, मेन्स, ऍडव्हान्स, एनडीए वगैरे, आयसेट, नाटा, एनआयडी, व्हॉट एव्हर. लक्षात येते का? चलो चलो. ऍटॉम्स फक्त मोल्स दाखवतोय बाळांनो, कारण आज नवीन मुलं आहेत ना, त्यामुळे थोडे मोल्स दाखवतोय मी. फक्त मोल्स. ऍटॉम्स सेपरेटली घेऊयात ह्याचेच. ओके, आणि नंतर टोटल मॉलिक्यूल सेपरेटली घेऊयात. अंडरस्टँड? ओके, आता बघा बाळांनो, चलो. मोल्स ऑफ Na, नीट लक्ष द्या. मोल्स ऑफ Na बरोबर शेष, शेजारची संख्या. मोल्स ऑफ Na बरोबर शेष, शेजारची संख्या 1च आहे. Na च्या शेजारी 1च आहे. आता इथं मॅथमॅटिक्स बघा, ब्रॅकेट टाकलं तर 1 कॉमन होईल का नाही सगळ्यांना? तुम्ही जर ब्रॅकेट टाकलं तर 1 कसा होईल सगळ्यांसाठी बाळांनो? कॉमन होईल. हो की नाही? मग तसाच क्रोमियम साठी सुद्धा 1 आहे आणि ऑक्सिजन साठी सुद्धा 1 आहे. म्हणजेच द मोल्स ऑफ ऑक्सिजन, शेष ही ट्रिक सांगायची. शेजारची संख्या किती येईल? मी जे विचारतोय तेवढंच उत्तर द्या. चला, ह्याच उत्तर द्या. 1. 1 नंबर. वाव, ग्रेट, नाईस. यार बघा, विचारायच्या आधी आन्सर्स रिप्लाय करतायत यार. टू मच. ऑनलाईन असो अथवा ऑफलाईन असो, नो इफेक्ट. ओके, नो इफेक्ट, ओनली परफेक्ट. येस, एव्हरीथिंग शुड बी क्रिस्टल क्लिअर. सवय लावा. आपल्या करिअरला, आपल्या संस्काराला आपणच जबाबदार असणार आहे. कधी पण लक्षात ठेवा, प्रिन्सिपल्स ठेवा स्वतःचे आणि जगा मस्तपैकी. चलो, कमॉन. शुड बी क्रिस्टल क्लिअर. स्वतः क्रिस्टल क्लिअर असलं पाहिजे. कमॉन कमॉन माय चाइल्ड. चलो 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 माय फायटर्स. आता हे शेष काढले. आता ह्याचे ऍटॉम काढा सोडियमचे. मोल्स ऑफ Na का नाही? मोल्स ऑफ Na ह्यातलेच. आता मोल्स ऑफ Na ना,
तर काय काढूयात आपण? ऍटॉम्स ऑफ Na. ऍटॉम्स ऑफ Na म्हणजे काय? शेखावत, भैरव सिंग शेखावत, शे इंटू खा. भैरव सिंग शेखावत, शे इंटू खा. नवीन मुलांनी लक्ष द्या बाळांनो. आन्सर्स देत आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका, जरा थोडं माझ्याकडे लक्ष द्या. नवीन मुलं बघा, पहिला मोल सोडियम आहे. सोडियमचं शेजारची संख्या किती आहे? 1. नीट लक्ष द्या, समोर शेजारची संख्या 1, खालची संख्या 2. म्हणून मी इथं शेखाला 1 into 2 केलं. 1 into 2 2 म्हणजे सोडियमचे किती ऍटॉम्स आले? ऍटॉम्स ऑफ सोडियम 2. ऍटॉम्स ऑफ सोडियम 2. नवीन मुलांनी एकदा थंब द्या. चलो 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 माय डिअर्स, नवीन मुलांनी एकदा थंब द्या फास्ट. येस सर, बाबा कळलंय मला. सोडियमचे मोल्स पण कळले आणि सोडियमचे ऍटॉम्स पण कळले कसे आलेत ते. येस, एक नंबर पारस यार, टू गुड. दिव्या, दिव्या, आय एम नॉट गेटिंग युअर रिप्लाय. प्लीज प्लीज प्लीज, वेर आर यू? कम ऑन. सायली, कम ऑन कम ऑन कम ऑन. अभय, Abhay, are you there? Come on. Number of students are absent. Yes, Anurag, Dhanraj, Shreyas, where are you all? Come on. Yes, Divya, right, my dear. Le bhari re माझ्या बाळांनो, come on. We are going to start your NDA paper 2 lecture very soon. Very soon we are going to start your NDA paper 2 lectures. Okay, be ready and be prepared. Chalo. Good. Aditya. Nice, my dears. आता नीट लक्ष द्या. आता थोडं शांत व्हा. बघा आता सगळे शांत झाले का? सगळे शांत. आता लक्ष द्या. लक्ष इकडे तिकडे नाही बघायचं. कम ऑन. इकडे तिकडे नाही बघायचं. कम ऑन, माझ्याकडे बघा. आता बघा मी काय सांगतोय बघा. एका सोडियमच्या मोलमध्ये नीट लक्ष देत आहे का? बघा, एका सोडियमच्या मोलमध्ये किती ऍटॉम्स? 2 ऍटॉम्स सोडियमचे आहेत. नुसत्या ट्रिक्स लावायच्यात, बाकी काही नाहीये. ओनली जस्ट अप्लाय द ट्रिक्स, नथिंग एल्स. ओके. एका सोडियमच्या मोलमध्ये 2 सोडियमचे ऍटॉम्स आहेत. न्यूक्लियस, ऍटॉम, मॉलिक्यूल, एलिमेंट. कुठेतरी क्लिक होतंय का काय? लक्षात घ्या. एका सोडियमच्या मोलमध्ये 2 सोडियमचे ऍटॉम्स. किती जणांना समजलं? कमॉन थंब द्या. कमॉन. I will send this lecture same to you on group my YouTube channel D2S Motivation, and on this channel also I will motivate you. मी तुम्हाला त्या चॅनलवर मोटिवेट पण करणार आहे. वेगवेगळे करंट अफेअर्स, जनरल हॉट बर्निंग टॉपिक्स पण मी तुम्हाला त्याच्यावर टाकणार आहे. बिकॉज लेक्चर इज रेकॉर्डिंग. अंडरस्टँड? कम ऑन. येस, कम ऑन गाईज. व्हेरी नाईस. द थम्स आर कमिंग. सो नाईस. आता आपण इकडे बघूयात बाळांनो. क्रोमियम, मोल्स ऑफ क्रोमियम. वाक्य दिलेत ना तुम्हाला. हाय हेलिबेक्सिन ऑफने, नारू मंगो आलाय. येस, IPS क्लिअर झालोय. अरे काय केलेस? स्वाती विक्रमने फेकोनी तांब्या झेलला. डॅडॅडॅंग. कळतंय का? म्हणजे काय बाळांनो, ह्या 5 वाक्यांमध्ये 1 to 30 ऍटॉमिक नंबर लपलेले. कसे लपलेत ते तुम्हाला मी ऑलरेडी क्लिअर केले, त्यासाठी व्हिडिओ पहा. ओके. क्रोमियमचा 1 मोल आहे. चला क्रोमियमचे ऍटॉम्स काढा. ऍटॉम्स ऑफ क्रोमियम इक्वल टू, फॉर्म्युला तेच लावायचा, भैरव सिंग शेखावत. कम ऑन, भैरव सिंग शेखावत. 1 नंबर. बघा आन्सर्स कसे येतात माय डिअर. चलो, नवीन पोर पण आन्सर करायला लागलेत. लय भारी. 1 नंबर रे. तुमची एनर्जी माझी एनर्जी. कम ऑन. 1 into 2च येणार. बघा खालची संख्या 2 आहे आणि शेजारची संख्या 1 आहे. शेखा 2 म्हणजेच, येस, म्हणजेच एका क्रोमियमच्या मोल मध्ये 2 क्रोमियमचे ऍटॉम्स असतात. गेटिंग इट? एनी आयडिया? कळतंय का कसं असतंय? त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहे. भारी भारी कॉन्सेप्ट ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहे आणि मी तुम्हाला श्युअरिटी देतो बाळांनो, हा चॅप्टर एवढा वेगळा शिकणार आहे आणि हेच खरं एक्झॅक्टली टीचिंग असतं. जेई, नीट, सीईटी, एनडीए बोर्ड हे टीचिंग साथ पाहिजे. अशक्य काहीच नाही बाळांनो. कमॉन. आपण छत्रपतींच्या भूमीतले आहोत. नाद नाही करायचा. जेई असे किरकोळ एक्झाम्स आहेत, अशाच सोडवून टाकू आपण. चलो, आता बघा इथे ऍटॉम्स काढले का? पुढे बघा मोल्स ऑफ ऑक्सिजन. आता त्याचे ऍटॉम्स काढायचे. कमॉन, ऍटॉम्स ऑफ ऑक्सिजन.
M1 atoms of oxygen. आता इथं गंमत बघा, खा इंटू शेख, खाशे, भैरवसिंग शेखावत, शेखावतची ट्रिक वापरा, भैरवसिंग शेखावत. 1 into 7, 7 atoms. आता गंमत बघा, ऑक्सिजनच्या एकाच मोलमध्ये, ऑक्सिजनच्या एका मोलमध्ये 7 atoms आहेत. ऑक्सिजनचे 7 atoms. कळतंय का? एनी गेसेस, एनी लॉजिक? प्लीज अप्लाय सच लॉजिक. लक्षात येते का? बघा, ऑक्सिजनचा एक मोल, त्याच्यात ऑक्सिजनचे किती ऍटॉम्स? 7 ऍटॉम काढले. आता फायनली अख्खा कंपाऊंड बघूयात. फायनली हा झाला एक तुमचा प्रत्येक त्यातले ऍटॉम, बरोबर का नाही? अख्खा कलेक्टिव्हली कंपाऊंड काय? K2Cr2, Na2Cr2O7, Na2Cr2O7 बरोबर 1 मोल. बघा इथं 1 आहे, 1 शेजारची संख्या. मोलचा फॉर्म्युला काय आहे? मोलचा मोल कसे काढतात? शेष. मोल कसे काढतात? शेष. शेजारची संख्या ना. मग अख्खाच्या अख्खा जर कंपाऊंड घेतला तुम्ही, अख्खाच्या अख्खा कंपाऊंड, तर त्याच्या शेजारी किती? 1. म्हणजे K2Cr2O7 चे किती मोल्स आहेत? 1 मोल्स. येस, 1 मोल. अंजना, टू गुड बेटा, यार राईट. होप सो सगळ्यांना समजलं असेल. चलो, सगळ्यांना अंडरस्टँड झालं असेल तर वन टाइम एकदा थंब द्या. कमॉन 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 माय डिअर. चलो एकदा थंब द्या. कमॉन कमॉन, फास्ट 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 फास्ट. एक नंबर यार, लय भारी. एक नंबर. दिवसभर शिकवण्याची एनर्जी येते तुमच्यामुळे मला, दिवसभर. कमॉन कमॉन, युअर इंटरेस्ट माय एनर्जी. कमॉन 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 कमॉन. येस येस, युअर टार्गेट माय एनर्जी, युअर करिअर माय एनर्जी, युअर रिस्पॉन्सिबिलिटी माय एनर्जी. समजतंय का? तुमची जबाबदारी सुद्धा माझी एक एनर्जीच आहे. चलो 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 माय डिअर्स, कम ऑन एव्हरीबडी. आता हे सगळ्यांना कळलेलं आहे. आता ह्याच्यातच अजून एक मी थोडस बाजूला सरतो, म्हणजे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. येस, यू कॅन टेक स्क्रीनशॉट. कम ऑन फ्रॉम हिअर, यू कॅन टेक इट स्क्रीनशॉट फ्रॉम हिअर. आज संध्याकाळपर्यंत आय थिंक तुमचं लेक्चर हे युट्यूबला अपलोड होईल. आजचं सुद्धा ऍबसेंट मुलांसाठी, कारण आता आपण प्रत्येक वेळेस रिपीट नाही करू शकत लेक्चर. अंडरस्टँड? कारण आपल्याला आता पुढे जायचंय, सिलेबस संपवायचा आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, रेफरन्सेस, खूप सारे प्रकार आपल्याला करायचे आहेत. ओके चलो, अर्थात इथपर्यंत क्लिअर झालं. Na2 सोडियम डायक्रोमेट. आता गंमत सांगतो तुम्हाला, बघा इथं नुसता के टाका. के किती सोपं असतं बघा, नुसता के टाका पोटॅशियमचा. K2Cr2O7. नाव काय येईल? सोडियमच्या ऐवजी फक्त आणि फक्त पोटॅशियम येईल. पोटॅशियम, पोटॅशियम डायक्रोमेट. चलो प्रत्येकानं लिहून घ्या, होमवर्कला लिहून घ्या नोटबुक मध्ये. चलो, K2Cr2O7. घरी गेल्यावर तुम्ही K2Cr2O7 सोडवायचंय. फक्त मी काय करतो इथं 2 K2Cr2O7 दिलंय. फक्त 2 दिलंय पुढं, बाकी काहीही केलेलं नाही. त्यातले ऍटॉम्स काढा, मॉलिक्युल्स काढा आणि टोटल मोल्स काढा. आता किती मॉलिक्युल्स आहेत? टोटल 2. K2Cr2O7 चे किती आहेत? 2 मोल्स आहेत, बरोबर का? 2 मोल्स, 2 मोल्स ऑफ K2Cr2O7 आहे. नाव काय आहे? पोटॅशियम डायक्रोमेट. अजून कंपाऊंड दिलंय पुढचं तुम्हाला. चला चला चला, फास्ट फास्ट फास्ट. झालं का? थंब द्या. झालं असेल तर थंब द्या. आपल्याला आज काय काय शिकायचे आहेत? आपल्याला आज कंपाऊंड शिकायचे आहेत, मोलर मास पण शिकायचंय, आणि हे कंपाऊंड कसे फॉर्म होतात ते नंतर शिकायचंय. फक्त आता तुम्ही कंपाऊंड आणि त्याची नावं शिका. ते कंपाऊंड कसे तयार झाले मी परत एकदा सांगतोय. मैं परत सांगतोय. मैं फिर से रिपीट कर रहा हूं बच्चों. अभी आप डायरेक्टली कंपाउंड का फॉर्मूला क्या है और कंपाउंड का नाम क्या है, व्हाट इज द नेम ऑफ कंपाउंड एंड व्हाट इज द फॉर्मूला ऑफ कंपाउंड, इतना ही सीखना है बच्चों सभी ने. अंडरस्टैंड? हाँ, वो कंपाउंड कैसे फॉर्म होता है ना, वो मैं आपको जल्द ही पढ़ाने वाला हूँ. डोंट वरी, तरीके से पढ़ाऊंगा, ऐसे करा के पढ़ाऊंगा ना, आपको जम के मजा आएगा. बस बता रहा हूं मैं, टेंशन नहीं लेने का. अब चलो ठीक है, चलो अभी आगे जाएंगे बच्चों. अभी देखो, पोटेशियम डाइक्रोमेट का आपका होमवर्क मैंने आपको दिया है. ओके, सो मैं रोज सारा ढेर सारा होमवर्क आपको मिलता है यार, आप करते नहीं हो मेरे प्यारे बच्चों. अब देखो, दुनिया वाले अगर उनको मिल गया ना ये नॉलेज, वो छोड़ेंगे नहीं यार. आपको मैं बता रहा हूँ यार, इतना सिंसियरली बता रहा हूँ, क्योंकि आपको सब मिल रहा है यहाँ पे, तो इसका फायदा लो मेरे प्यारे बच्चों. जस्ट टेक इट बेनिफिट ऑफ दैट, टेक इट बेनिफिट. कम ऑन, डॅम इट, कम ऑन. चलो आता बघा, K2Cr2O7 च्या ऐवजी मी दुसरा एक कंपाउंड घेतो. मी फक्त आणि परत एकदा रिपीट करतोय, मैं आपको कंपाउंड और उसका नाम दे रहा हूं अभी, कल से. ठीक है, कल से मैं कंपाउंड और नाम दे रहा हूं, जैसे कि 2 दिन में या 3 दिन में चैप्टर खत्म करते हैं रेगुलर कॉलेजेस में. आप बात को समझो, बात को पकड़ो. यहाँ पे रेगुलर कॉलेजेस में 2 या 3 दिन में बस चैप्टर वाट लगा देते हैं साले, पूरी वाट लगा देते हैं चैप्टर की. अपना तो चैप्टर अभी तो स्टार्ट ही हुआ है यार. आप देख सकते हो कितना अच्छे से हम पढ़ा रहे हैं, क्वालिटी से पढ़ा रहे हैं. हम जो जल्दी में नहीं है हम लोग. चलो, हमें जाना नहीं है कि पूरा 2 साल का पढ़ाई है हमारा.
हम 2 साल पूरे अच्छे से तरीके से पढ़ेंगे। चलो अभी देखो, अभी चलो आता H2 twice H2SO4 twice H2SO4 हाइड्रोजन सल्फ्यूरिक एसिड, हायड्रोजन सल्फ्युरिक ऍसिड. चलो कंपाऊंड फॉर्म्युला दिलाय, नाव दिलंय, तुम्ही फक्त तेवढंच तोंडपाठ करा. हा कसा आला H2SO4 कसा फॉर्म झाला ते टेन्शन नाही, ते मी परत नंतर शिकवणार आहे. टेन्शन घ्यायचं नाही, फक्त आता तुमच्या वहीत रोज रोज फॉर्म्युले वाढतील तसे लिहायचे. H2SO4 कमॉन 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 ट्वाइस H2SO4 हायड्रोजन सल्फ्युरिक ऍसिड. नाव कळलं का बघा. ट्वाइस H2SO4 फक्त म्हटलं तरी चालते, पण मी मुद्दामून 2 दिले. तुम्हाला माहितीये कशासाठी दिलंय ते. ट्वाइस H2SO4 हायड्रोजन सल्फ्युरिक ऍसिड, हायड्रोजन सल्फ्युरिक ऍसिड. आता मोल्स ऑफ H2, मोल्स ऑफ हायड्रोजन, कमॉन मोल्स ऑफ H2, मोल्स ऑफ H2 शेष कमॉन किती येईल आन्सर. एक नंबर यार आकांक्षा, यार टू गुड माय डियर. कमॉन रितेश, कमॉन अभय शेलार इज देअर. कमॉन अभय शेलार ऍबसेंट आहे. भरपूर पोर ऍबसेंट आहेत, भरपूर. बघा बॅच इज क्लोज्ड नॉट ऑलमोस्ट, बॅच इज क्लोज्ड. तरी पण पोरं ऍबसेंट राहतात. इट डझंट लुक टू गुड यार, बिकॉज करिअर इज इम्पॉर्टंट. करिअरला महत्व द्या पोरांनो, करिअरला महत्व द्या. कमॉन मी वाचतोय बरं का, रिप्लाय वाचतोय, सगळ्यांचे रिप्लाय आले पाहिजेत. कमॉन कमॉन आय एम जस्ट रीडिंग युअर आन्सर्स. कमॉन 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 वाया चॅट बॉक्स. येस कमॉन, yes answers. Rajesh too good bhai. Rohit Nikam is there. Come on Rohit Nikam, I didn't see your reply. Come on come on come on come on come on. Vikrant right beta right. yes यहाँ पे अब आएंगे आपके 2 मोल्स आएंगे, H2 के 2 मोल्स आएंगे, क्योंकि व्हॉट इज द फॉर्म्युला. शेष इज द फॉर्म्युला. शेष शेजारची संख्या हा फॉर्म्युला आहे तुमचा. आणि शेजारची संख्या फक्त आणि फक्त 2 आहे. ती 2 सगळ्यांसाठी कॉमन ठेवायची असते, एवढं लक्षात ठेवा. इज दॅट क्लिअर. चलो चलो अभी आगे जाएंगे. moles of sulfur, moles of sulfur. Come on answer chat box. Anjana ek number, too good and very very great. Congratulations to you beta. First second Ritesh. Come on le bhari. Chavan Pandurang is there. Chavan Pandurang, come on. तुझा रिप्लाय नाही आला बाळा. चव्हाण पांडुरंग, अभय शेलार, कमॉन. अथर्व वाघ, रिप्लाय नाही पाहिलं मी अजून. कमॉन. yes ले भारी एक नंबर. चलो व्हेरी गुड. yes बेटा, yes आलाय रिप्लाय आलाय. कमॉन गुड पांडुरंग चव्हाण गुड. चलो इथं किती येतील. H2SO4 2 मोल्स येतील. आणि मोल्स ऑफ ऑक्सिजन किती येतील. फायनली मोल्स ऑफ ऑक्सिजन किती येतील. 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन 2. ऍटॉम्स नंतर बघूयात, फक्त मोल्स बघूयात तिघांचे. हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन, हायड्रोजन सल्फर आणि ऑक्सिजन. पिरियडिक टेबल मधले हे ऍटॉम्स आहेत, एवढं लक्षात ठेवा, नाही तर बऱ्याच पोरांना तेच कळत नाही. कमॉन माय फायटर्स, जल्दी. चलो ऍटॉम्स आपण बघणार आहे. येस आता इथून पुढे मी आयसोटोप, हे एक छोटासा पॉइंट आयसोटोपचा घेणार आहे. आणि त्यानंतर मोलर मास, अतिशय महत्वाचं. 2 वर्ष खूप साऱ्या पद्धतीने आपल्याला वापरायला लागतात ते. मोलर मास शिकवणार आहे तुम्हाला. कमॉन. येस बाळांनो, हे कळलं का. आता इकडं ऍटॉम्स ऑफ H2 च्या ऍटॉम्स काढा. ऍटॉम्स ऑफ H2. शेखावत, भैरव सिंग शेखावत. कमॉन भैरव सिंग शेखावत. शे इंटू खा, लय भारी रे. 2 इंटू 2, 2 टू 4. मल्टिप्लिकेशन केलं, काय मिळालं तुम्हाला. ऍटॉम्स मिळाले हायड्रोजनचे. आता कोण सांगते कम्प्लीट आन्सर. हायड्रोजनच्या 2 मोल मध्ये हायड्रोजनचे किती ऍटॉम्स. कमॉन. येस कमॉन. हायड्रोजनच्या 2 मोल्स मध्ये किती हायड्रोजनचे ऍटॉम आले. एक नंबर यार, टू गुड माय डियर्स. लय भारी रे आन्सर्स. कमॉन. पुट युअर आन्सर्स. कमॉन व्हेरी क्विकली. कमॉन अंकिता, मयुरी, व्हॉट हॅपन. थंड पडायचं नाही बेटा. कमॉन. येस. नाईस आदित्य, लय भारी रे. अथर्व, वेअर आर यू. अथर्व, अभय, रिप्लाय नाहीत आले अजून. काय झालं. चलो कमॉन. प्रणाली, लय भारी बाळा. चलो एक नंबर. सायली, 1 टाइम रिप्लाय फक्त बघितला मी बेटा. सायली रिप्लाय दे. चलो. अर्थात इथलं पण तुम्हाला येणार आहे. येस सल्फरचे 2 मोल्स आहेत, तर सल्फरच्या 2 मोल्स मध्ये इथं किती आहे. खालची संख्या 1 आहे. येस लय भारी अंजना. 2 इंटू 1 2 म्हणजे सल्फरचे किती ऍटॉम्स आहेत. 2च.
सल्फरचे किती ऍटम्स आहेत? 2च. येस येस, लय भारी बाळांनो. कमॉन कमॉन कमॉन. एक नंबर एक नंबर एक नंबर. चलो चलो चलो, लय भारी. मस्त 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 बाळांनो. कमॉन 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 कमॉन. आता बघा इथं O4 ऑक्सिजनचे 2 मोल्स आहेत, तर इथं किती येतील? ऍटॉम्स किती येतील? ऍटॉम्स किती येतील? शेजारची संख्या इंटू खालची संख्या. कमॉन 8. एक नंबर. चलो माय डिअर्स, लय भारी रे, एक नंबर. चलो 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 चलो. म्हणजे हायड्रोजन सल्फ्युरिक ऍसिड, याला सल्फ्युरिक ऍसिड पण म्हणतात बरं का, याला सल्फ्युरिक ऍसिड पण म्हणतात. चलो, आता मी तुम्हाला होमवर्क देणार आहे. होमवर्कला सोडवायचे 2-3 फॉर्म्युले. म्हणजे कालपासून जेवढे फॉर्म्युले झालेत, बहुतेक मला वाटते 8-10 फॉर्म्युले झाले असतील, हो की नाही? तेच फॉर्म्युले मी परत रिपीट करणार आहे मोलर मास शिकवताना. तेवढेच फॉर्म्युले मुद्दामून रिपीट करणार आहे मोलर मास साठी. ते मोलर मास कसं काढायचं हे बघेल. म्हणजे कन्सेप्ट टायटल लक्षात लावा. आता तुम्ही काय शिकताय? ऍटॉम्स आणि मॉलिक्युल्स काय असतात एवढंच शिकताय. आणि हे जेन्युइनली शिकताय. नॉट एक्झॅक्टली केमिस्ट्री, बट तुम्हाला एक केमिस्ट्रीची ओव्हरऑल आइडिया देतो. इट्स अ बिगिनिंग, जस्ट ओनली बिगिनिंग. ओके, जैसे जैसे आगे जाएंगे बच्चों, पूरा तरीके से आपको पढ़ाऊंगा और मजा आएगा पढ़ने में. चलो, अभी देखो बच्चों, H2SO4 टोटल मॉलिक्यूल, टोटल सल्फ्युरिक ऍसिडचे किती मोल्स आहेत? कमॉन, कोण सांगताय टोटल सल्फ्युरिक ऍसिडचे किती मोल्स आहेत? कमॉन, टोटल सल्फ्युरिक ऍसिडचे किती मोल्स आहेत? 2. लय भारी, एक नंबर आन्सर. 2 मोल्स. देखा इथं शेजारची संख्या शेष. शेष किती आहे? 2. त्यामुळे अख्ख्याचा अख्ख्या टोटल मॉलिक्युल जरी बघितला तरी तर त्यात 2 मोल्स तुम्हाला मिळतील हायड्रोजन सल्फ्युरिक ऍसिडचे. चलो, अर्थात हे झालं बाळांनो. कमॉन कमॉन, येस येस. अर्थात स्क्रीनशॉट मारून घ्या किंवा व्हिडिओ परत परत बघा. मी ग्रुपला टाकणारच आहे व्हिडिओ. आणि तुमच्या इतर सगळ्या मित्रांना ज्यांनी सायन्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, तुमच्या ग्रुप मधले, तुमचे फॅमिली मेंबर्स असतील, तुमचे मैत्रिणींचे मित्रांचे ग्रुप्स असतील, तुमच्या वर्गातले ग्रुप्स असतील, अदर ग्रुप्स असतील, तुमच्या रिलेटिव्हचा ग्रुप असेल, हे लेक्चर स्प्रेड करा. they want to know exactly the teaching method is how. कशी टीचिंग मेथड असली पाहिजे हे कळलं पाहिजे. आपल्या जगाला कळलं पाहिजे. आपल्या गावाला गुंजला काय घेऊन बसलाय किंवा तालुक्याला काय घेऊन बसलाय, काय जगाला कळलं पाहिजे. चलो कमॉन, आतमध्ये घुसूया. चला, आता होमवर्कला दुसरा एक देते बघा. बघा, नायट्रिक ऍसिड ऐकले का तुम्ही? HNO3 नायट्रिक ऍसिड. मी परत एकदा कंप्लीट करतोय. आता फक्त नावं आणि फॉर्म्युले रोज लिहा, रोज. ते कशा आले ते नंतरचा पार्ट आहे आपला, आत्ताच नाहीये. कमॉन कमॉन, HNO3 होमवर्क, होमवर्क, HW होमवर्क. कमॉन, HNO3 ट्वाइस HNO3. नाव लिहितो इथं, नायट्रिक ऍसिड, नायट्रिक नायट्रिक ऍसिड. कमॉन, नायट्रिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड. राईट डाऊन होमवर्क. त्याचे काढायचे ते ऍटॉम्स मॉलिक्युल्स फाइंड आउट करा. नायट्रिक ऍसिड कालपासून खूप सारे दिलेत फॉर्म्युले मी. अंडरस्टँड, कालपासून भरपूर सारे फॉर्म्युले दिलेले आहेत. लिहून घ्या होमवर्कला. नायट्रिक ऍसिड. कमॉन, होमवर्क ग्रुपला अजिबात टाकत नाहीत पोरं. कमॉन 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 कमॉन, सोडवायचं आणि टाकायचंय. येस, नायट्रिक ऍसिड. चलो 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 चलो, पुढचा घेतो आता बघा. पुसू काय आहे? नायट्रिक ऍसिड. बघा आता, हायड्रोक्लोरिक HCl, हायड्रोजन क्लोराईड म्हणा किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणा, चालतंय, काही म्हणा. हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड. कमॉन, राईट डाऊन नेक्स्ट कंपाऊंड फॉर्म्युला. कमॉन 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 कमॉन. येस, हायड्रोक्लोरिक ऍसिड, हायड्रोक्लोरिक ऍसिड. व्हेरी गुड. बरोबर आहे. HCl चे 2 मोल्स येणार. बरोबर आहे वेदांत. घरी सोडवायचं बेटा. गुड वेदांत, गुड, नाईस. घरी सोडवायचं बाळा, घरी सोडवायचं. मॅटर पासन अगदी तुमच्या अमन आन, फॉर्मेशन ऑफ न्यूक्लियस, ऍटॉम, हे सगळं बेसिक जे शिकवलंय, इलेक्ट्रॉनचं बेसिक शिकवलंय, सगळं 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 घरी करायचं. काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, येस. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? एनी डाऊट? कमॉन, एनी डाऊट? कमॉन कमॉन, थंब द्या. काही डाऊट आहेत का? नाही ना? येस, HCl 2HCl आहे ना? हो हो हो, 2HClच आहे. 2HClच आहे. 2 घ्यायचं इथं. ओके, तुम्ही घरी 3HCl घेऊ शकता, 4HCl घेऊ शकता. 2H2SO4 च्या ऐवजी 8H2SO4 घेऊ शकता, 10H2SO4 घेऊ शकता. काही अडचण नाही. टँग टँग, कळलं का? चलो 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 चलो, यश, गुड बेटा. अभी आगे जाएंगे. अभी आगे का तरीके से पढ़ाएंगे. आइसोटोप वाला एक बंदा है, वो आइसोटोप बंदा कैसा है ना, आपको पता नहीं है. बहुत होशियार चीज है वो आइसोटोप नाम का बंदा. उसका नाम आइसोटोप है. अब उसका हिस्ट्री में बताऊंगा, थोड़ा सा अलग टाइप का हिस्ट्री. 1 मिनट का पॉइंट है, क्लियर कर देंगे उसको. एकदम तरीके से पढ़ाएंगे बच्चों. 1 मिनट लग जाएगा. चलो बस. ओके, चलो चलो चलो, अभी तो मैं क्लीन करने वाला हूँ. चलो,
अभी बताओ कि यहां तक तो क्लियर है ना बच्चों? चलो कोई बात नहीं है, अब मैं थोड़ा सा क्लीन कर देता हूँ। ओके, आगे जाएंगे। अभी थोड़ा सा हटके पॉइंट है। उस बंदे का नाम क्या है? नाम क्या है उस बंदे का? आइसोटोप करके नाम है। क्या नाम है उस बंदे का? आइसोटोप। अब वो बहुत डेंजर, दो भाई भाई है। आइसोबार एक है और आइसोटोप एक है। ओनली बार नहीं है, अभी आपको सुनाई देगा ओनली बार, तो ऐसा कुछ नहीं है। आइसोटोप और आइसोबार ऐसे दो भाई भाई है एक्चुअली। उन भाइयों की कहानी कुछ अलग है। बहुत साल पहले उन्होंने एक फिल्म की थी। ऐसा ऐसा है, दो जुड़वा भाई है, कुंभ के मेले में खो गए थे, एटसेट्रा एटसेट्रा एटसेट्रा। हमें कुछ करना नहीं है वैसे। हमें बस दो जुड़वा भाइयों का नाम देखना है, आइसोटोप और आइसोबार। अब देखता हूं, मैं दिखाता हूं आपको कैसे रहता है आइसोटोप और आइसोबार। चलो देखेंगे, आगे पढ़ेंगे बच्चों, बहुत तरीके से पढ़ेंगे। अच्छा अच्छा है। अब जो भी है आपको केमिस्ट्री में लॉजिक अप्लाई करना है, बस बात कुछ नहीं है। हमें आगे जाके बहुत प्रैक्टिस करना है, बहुत रेफरेंस बुक भी सर्च कराने हैं। तो बहुत सारी चीजें हैं जैसे कि है एक्चुअली, वो हम लोग करेंगे, डोंट वरी। चलो अभी दो भाई भाई है। पहले भाई का नाम है आइसोटोप। आइसोटोप्स क्या होता है? आइसोबार क्या होता है? अभी देखो, आइसोटोप और आइसोबार दो भाई भाई है। एक भाई का नाम क्या है? कम ऑन, अपने अपने कॉपी के अंदर सभी ने लिखना है। चलो टाइप करो एक बार, एक बार मेरे लिए टाइप करना है बस। चलो कम ऑन, फास्ट 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 मेरे प्यारे बंदो, चलो चलो चलो, माय गर्ल्स माय बॉयज, कम ऑन माय फाइटर्स। एक बार सभी ने टाइप करके लिखना है दो भाइयों के नाम। पहला भाई है आइसोटोप, दूसरा भाई क्या है? दूसरा भाई का भी नाम लिख लो यार। उसको तो बुरा लगेगा यार, मेरा नाम नहीं लिख रहे लोग। चलो चलो चलो, ओके ओके। अभी लिखा है, दिव्या भी लिख रही है अभी शायद से। ओके चलो दिव्या, गुड। ओके आकांक्षा, नाइस बेटा। आइसोटोप आइसोबार भी लिख लिया करो यार। अभी क्या है कि वो नाराज हो जाएगा ना काम का। चलो यार, मेरा नाम कोई नहीं ले रहा है यार, सभी को आइसोटोप ही पसंद आ रहा है, तो क्या करेगा। अभी चलो देखो, बहुत इजी डेफिनेशन है। मैं इसका इतना इजी वे में आपको समझाऊंगा ना, आप कोई भूल भी नहीं पाओगे जिंदगी भर। अभी देखो, आपको अमन और आन तो पता है ना? आन और अमन की ट्रिक तो पता है ना? आन अमन। तो यहां पे देखो, यहां पे यूज होगा अमन, अमन डी। यहां पे अमन डी होगा। मैं क्या है बताऊंगा आपको, टेंशन नहीं लेना है। यहां पे आन डी होगा, आन डी। ओके, यस, एटॉमिक मास नंबर, वेरी गुड आनंद। ओके, अमन डी का मतलब क्या रहता है? ए एम एन, अमन, अमन, ए एम एन, अमन। डी इन द सेंस डिफरेंट। अब देखो क्या डिफरेंट होगा, एटॉमिक मास नंबर डिफरेंट आएगा। अब जैसे कि साइंटिस्ट लोग जो बहुत साल पहले जो ट्राई कर रहे थे ना यहाँ पे, उनको पता नहीं था। बस कार्बन का अगर कंसीडर कर ले, कार्बन एटॉमिक नंबर, तो कार्बन एटॉमिक नंबर ही है, बस उसका एटॉमिक मास नंबर 12 ही आता है, ऐसा था। मतलब उस टाइम पे कोई रिसर्च भी नाही था ना, त्यावेळेस कुठला रिसर्चही नव्हता ना यार. तो काय करणार आपण ना, त्यावेळेस सगळ्यांना का सायंटिस्ट लोकांना कार्बन फक्त C612 असाच माहिती होता. पण नंतर नंतर जसे शोध लागत गेले तस तसं ऍटॉमिक मास नंबर वेगवेगळे असलेले कार्बन मिळाले. आणि त्याच्यावरून लक्षात आलं की अरे साला, इसको तो भाई बहन है, अरे ये अकेला नहीं है बंदा, इसको तो उसके भाई बहन है। अब ऐसा है, एटॉमिक मास नंबर डिफरेंट है। अब इसके एग्जाम्पल में बताऊं आपको बच्चों, अभी एटॉमिक नंबर 6 है, एटॉमिक मास नंबर 12 है, ये तो सबको पता है ना? तो इसके अलावा क्या है, कार्बन का एटॉमिक नंबर तो 6 रहता है, एटॉमिक नंबर तो 6 रहता है, लेकिन यहाँ पे एटॉमिक मास नंबर देखो चेंज हो गया, डिफरेंट चेंज। देखो 12 था, अब कितना हो गया? 13। तो इसका मतलब समझ में आया, डी माने डिफरेंट। डी माने डिफरेंट समझ में आया आपको? अब इसका ट्रिक भी बहुत इजी है यार, डी माने डिफरेंट है ना? डी माने डिफरेंट, एटॉमिक मास नंबर डिफरेंट होता है, एटॉमिक नंबर सेम होता है, एटॉमिक नंबर सेम रहता है। देखो एटॉमिक नंबर 6 है, यहाँ पे भी 6 है। अब देखो यहाँ पे भी 6 है, यहाँ पे 14, 14 है ना? कार्बन डेटिंग कहते हैं उसको हम लोग, मतलब जहां से एज फैक्टर मालूम होता है ना, बहुत सारा, उसमें बहुत सारे कॉम्प्लिकेटेड कॉन्सेप्ट्स है एक्चुअली। तो राइट नाउ नो नो नीड, बट आपको बता रहा हूं मैं। अब देखो यहाँ पे कार्बन का एटॉमिक नंबर यहाँ पे कितना है बच्चों? 6 है। अब यहाँ पे कार्बन का एटॉमिक नंबर कितना रहेगा? 6 रहेगा। और यहाँ पे भी कार्बन का एटॉमिक नंबर क्या रहेगा? 6 ही रहेगा। अब देखो, चाहे मैं हिंदी में बोलूं, मराठी में बोलूं या इंग्लिश में बोलूं यार, कंसेप्ट तो कंसेप्ट ही रहेगा, उसमें चेंज नहीं आएगा। कुछ नहीं होता है यार, डजंट मैटर लैंग्वेज यार। शिट, आई कांट अंडरस्टैंड यार, ये काम का यार मार्केटिंग यार, ऐसा होता है ना यार, कुछ बोल नहीं सकते हम लोग उसको। चलो अब देखो, कार्बन का एटॉमिक नंबर कितना है? सेम है ना? 6, 6 और 6। यहाँ पे देखो 12, 12, 12 है, 12, 12, 12 दिखाई दे रहा है आपको।
नहीं ना, अभी 12 है तो 13 भी दिखाई दे रहा है, 13 है तो 14 भी दिखाई दे रहा है, इसका मतलब इसके भाई बहन है. बरोबर आनंद, त्याचे आई भाऊ बहीण आहेत, आहेत ना 12 13 14. कोण डिफरंट आलं रे, कमॉन एकदा सांगा मला. सेम कोण आहे, डिफरंट कोण आहे, बघू किती जणांना समजलं, बघू 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 किती जणांना कळलं तुम्हाला, बघू बरं, सांगा बरं. चलो रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, कोण सेम आणि कोण डिफरंट आहे सांगा बरं. ग्लुकॉन डी नाही आपली, अमन डी आहे. ग्लुकॉन डी नाहीये, अमन डी आहे आपली, लक्षात ठेवा. ट्रिक इज ट्रिक. चलो 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 चलो, ब्रँड इज ब्रँड. अमन डिफरंट आहे. येस अंजना, अंजना, अदिती, लय भारी रे बाळांनो, एक नंबर पोरं, एक नंबर. एन सेम आहे, आन सेम आहे, अमन डिफरंट आहे. सगळ्यांचे आन्सर्स करेक्ट आहेत. सगळ्यांनी मस्त इन्व्हॉल्व व्हा ना यार, पार्टिसिपेट व्हा, मस्त पैकी एक्साइट व्हा. अशी एनर्जी पाहिजे ना यार, काय वाटलं पाहिजे. एक नंबर. ऍटॉमिक नंबर इज डिफरंट, ऍटॉमिक मास सेम. ओके, व्हेरी गुड शिवानी, राईट. प्रतीक्षा राइट. एवरीबडी इज राइट, एवरीबडी इज राइट एक्चुअली. नाइस 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 नाइस. यहाँ पे एटॉमिक नंबर तो सेम, यही तो आपकी डेफिनेशन है. इट इज कॉल्ड एज आइसोटोप. अरे उसको ही आइसोटोप बोलना है भाई, इसका ही नाम आइसोटोप हो, जिसका एटॉमिक नंबर सेम आता है और एटॉमिक मास नंबर डिफरेंट आता है ना, उसी को एटॉमिक उसी को आइसोटोप कहते हैं. समझ में आ रहा है बच्चों? अरे उसी को ही आइसोटोप कहते हैं रे. समझ में आ रहा है कि नहीं? अब आइसो बार यहाँ पे तो बिल्कुल ही सेम आएगा, क्योंकि यहाँ पे एग्जैक्टली अपोजिट रहेगा. यहाँ पे आन डी है, आन और डी, इसका मतलब एटॉमिक नंबर डिफरेंट रहता है. मतलब निचला वाला एटॉमिक नंबर जो रहेगा उसमें आपको डिफरेंशिएशन दिखाई देगा, और एटॉमिक मास नंबर तो सेम रहेगा. उस केस में वहां पे आइसो बार होगा ना, उस आइसो बार में एटॉमिक मास नंबर सेम रहता है और एटॉमिक नंबर डिफरेंट. अब क्लियर हो गया आइडिया? अब आइडिया क्लियर हो चुकी है. चलो यहाँ पे एक बार देख लो एटॉमिक आइसोटोप क्या होता है और आइसो बार क्या होता है. चलो बच्चों, इज दैट क्लियर? एक बार थम दो, हम आगे बहुत अच्छा और इंपॉर्टेंट कॉन्सेप्ट पढ़ने जा रहे हैं. उसके ऊपर चैप्टर अभी बहुत सारा है, मतलब अभी चॅप्टर तो चालू हो चुका है. आपको लगेगा, देखो बच्चो, तुम्ही बुक सुद्धा बघा. मला बुकशी देणं घेणं नाहीये, कारण मी पुस्तकाचं तेवढा फेवर मध्ये नाही. पुस्तकाचा चॅप्टर बरेच जण सगळीकडे कॉमन पुस्तकाप्रमाणे चालू करतात. तुमचा चॅप्टर चालू झालाय, परंतु तुम्हाला पुस्तकाप्रमाणे दिसणार नाही शिकवलेलं. दिसेल, नंतर दिसेल, मी सांगेन, टेन्शन घेऊ नका. पण डिफरंट काय, क्वालिटी काय असते, मुलांचं अंडरस्टँडिंग काय असते, हे तुम्ही आता कळताय, फील करताय. तुम्ही इथून फील करताय. थ्रिल पाहिजे, थ्रिल शिकण्यात. येस, ओके. तर डेफिनेशन सगळ्यांना कळल्यात. एक्झाम्पल पण मी इथे लिहिलंय. एक्झॅक्टली अपोजिट तिकडे असतं, त्यामुळे टेन्शन नाही. नो बडी इज गोइंग टू आस्क यू. पण हे का सांगितलं, कारण ऍव्हरेज अटॉमिक मास नावाचा या चॅप्टर मध्ये कन्सेप्ट शिकायचा आहे. कुठला? ऍव्हरेज अटॉमिक मास. हा कन्सेप्ट शिकताना तुम्हाला आइसोटोप माहिती पाहिजे, म्हणून मी तुम्हाला हे छोटासा 1 मिनिटाचा पॉईंट शिकवला. चला तर मित्रांनो, पुढचा पॉईंट घेऊयात आपण. ओके बाळांनो, कमॉन, चला 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 चला, पुढचा पॉईंट घ्यायचा आपल्याला. चला चला चला, कंटाळायचं नाही, अभ्यास करायचाय. चलो चलो चलो, जेई पास व्हायचंय ना, नीट क्लिअर व्हायचंय ना, एनडीए की नाही. किती टेन्शन माझ्या बाळांना देऊन ठेवलेत गव्हर्नमेंटनं. पण काय करणार, लोकसंख्या वाढली ना. आमच्या वेळेस 10च मुलं सायन्सला जायची, आता 1000 मुलं सायन्सला जातात. सायन्स इझी आहे बाबा. चलो ओके. अर्थात अर्थात बघा, पुढे आपण आता पुढची कन्सेप्ट शिकणार आहे. मोलर मास, किंवा याला मॉलिक्युलर मास असं देखील म्हणू शकता तुम्ही. राइट डाउन, टाइटल लगाना है बच्चों, टाइटल लगाना है. फास्ट 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 टाइटल लगाओ. मोलर मास, मोलर मास, कम ऑन कम ऑन कम ऑन. मोलर मास, मोलर मास. आज मैं मोलर मास का कंसेप्ट आपको पढ़ाऊंगा, लेकिन आप घर पे बहुत सारा प्रैक्टिस करोगे, इतना प्रॉमिस है. ठीक है, चलो देख रहे हैं बच्चों. अब कुछ नहीं ऐसा होता है. चलो एक गंमत म्हणून मी तुम्हाला शिकवत असतोय तिन्ही लँग्वेज मध्ये. ओके, आय लाईक इट ऍक्च्युअली. आणि मला मुलांना हे पण कळवून द्यायचं की असं काय नसतं हिंदी, इंग्लिश, मराठी, परंतु आपल्याला अंडरस्टँडिंग खूप महत्वाचं असतं. अंडरस्टँड. चलो बाळांनो, टायटल लावलं का? मोलर मास, मॉलिक्युलर मास. मोलर मास किंवा मॉलिक्युलर मास पण म्हणतो आपण त्याला. इक्विव्हॅलंट वेगळं आहे बरं का, इक्विव्हॅलंट वेगळं आहे. सगळे कन्सेप्ट मी शिकवणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. म्हणूनच म्हणलं हा चॅप्टर लय भारी आहे. अरे बाकीचे शिकवतात तसं नाही बरं का. नाही 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 नाही, समजल तुम्हाला हळूहळू. चला, गंमत बघा कसं असतंय. म्हणून म्हणलं तुम्हाला एवढं सोपं नाही. हा महिना तर तुमच्यासाठी अति तट्टीचा आणि बाणीचा आहे. एकदा निर्णय घेतला, सोडायचा नाही. भरपूर व्हायरस डोक्यात घुसवण्याचा प्रयत्न होईल, अजून सांगतोय मी.
स्वतःचा फायदा स्वतःच्या हातात. इथं प्लेसमेंट स्वराज्य देणारच आहे तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. पण नुकसान तर नाही तुमचं होणार. झाला तर फायदाच होणार. स्वराज्य नाव आहे, स्वराज्य. असं तसं नाहीये, लक्षात ठेवा. नावात खूप सारी एनर्जी आहे, बरोबर की नाही? आणि तुमच्यात पण तेवढीच एनर्जी पाहिजे मला. कम ऑन, एनर्जी पाहिजे, एनर्जी. सुट्टी नाही द्यायची. डोक्यात दिवस रात्र आग पाहिजे. काय करिअर करायचंय माझं? कोण आहे मी? हू आय एम? आय वॉन्ट टू बिकम नाव. नाव मला आता घडायचंय. असा एनर्जीचा कॉन्सेप्ट भरभरून पाहिजे तुमच्यात. चलो चलो, टायटल एकदा सगळ्यांनी टायटल मेसेज बॉक्स मध्ये टाका. चला, कमॉन कमॉन कमॉन, अपना अपना टाइटल लगाना है मैसेज बॉक्स में. चलो, मोलर मास वेदांत लय भारी बेटा. चलो 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 चलो, मोलर मास. कमॉन अंकिता, राईट बेटा. मयुरी, मयुरी नाहीये. कमॉन, मयुरी नाही, अभय नाही. सो मेनी पोरं नाहीयेत, सो मेनी पोरं. काय रे का? हा, आणि नंतर नंतर तर काय अवघड आहे. प्रसन्न, आर यू देअर बेटा? प्रसन्न, अनुराग, श्रेयस, धनराज, अभय, मयुरी. हा, मयुरी आहे, बरोबर. मयुरी, गुड. बरीचशी मुलं नाहीयेत अजून. कमॉन 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 कमॉन, असं नाही झालं पाहिजे. चलो 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 चलो, गुड 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 गुड. येस, अर्थात मोलर मास हे शिकायचंय. आता बाळांनो, आपण एक छोटस कंपाऊंड घेतलं होतं मोलर मासचं, सोपं. पहिलं कंपाऊंड घेऊयात. कंपाऊंड नंबर 1, H2O, वॉटर. सगळ्यात सोपं घेऊयात पहिल्यांदा, वॉटर. मी परत रिपीट करतोय, कंपाऊंड कसे तयार होतात हे नंतर बघणार आहे. आता फक्त तुम्ही वही घातलीये का? नसेल तर वही घाला. कंपाऊंडचा फॉर्म्युला आणि कंपाऊंडचं नाव आणि त्याचा फॉर्म्युला. नाव, फॉर्म्युला, नाव, फॉर्म्युला. हे तोंडपाठ झालं पाहिजे. त्यामुळे रोज एकदाच लिहायचंय, पण रोज एकदा लिहायचं. रोज. आज 5 लिहिलेत, वाढवले समजा आज, उद्या 7 लिहा. उद्या 7 लिहिले, परवा दिवशी वाढलेले दिसले, परत 10 लिहा. 10चे वाढलेले दिसले, आणि काय असे 30-40 पर्यंत आहेत. काय लय नाहीये, समजलं का? लय काय टेन्शन घेऊ नका तुम्ही त्याचं. ओके, चला. काय रे कंपाऊंडचं नाव? वॉटर. कमॉन कमॉन, कंपाउंड नाम टाका, वाटर. H2O, वाटर. कमॉन, चैट बॉक्स में अपने अपने कॉपी के अंदर सभी ने लिखना है मेरे प्यारे बच्चों. चलो 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 चलो, वाटर. चलो चलो, फास्ट 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 फास्ट. कमॉन 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 कमॉन, चैट बॉक्स लय भारी, एक नंबर. वॉटर वॉटर वॉटर. जेव्हा तुम्ही टाइप करता ना, तेव्हा लेट मी नो यार, आर यू देअर और नॉट. तुम्ही जेव्हा टाइप करता, चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय देता ना, तो एक आनंद वेगळा असतो. कळतं तरी. येस, हा, पोरं रिप्लाय करतायत. चलो, ओके. वॉटर. आता बाळांनो, एक गंमत सांगतो. ह्याच्यात सुद्धा एक ट्रिक आहे. ऍटॉमिक मास नंबर सगळ्यांना येतात, बरोबर की नाही? ऍटॉमिक मास नंबर सगळ्यांना येतात. आता गंमत सांगा तुम्हाला, काय करायचं असते रे यार, ह्याच्यात वेगळं काही नसतंय. बघा, तुम्हाला मी सांगतो. फक्त ऍटॉमिक मास नंबर अतिशय महत्वाचा रोल प्ले करतात ह्याच्यामध्ये. ऍटॉमिक मास नंबर. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं का नाही मी, शेखा आणि शेस, हा, ती एक ट्रिक. आणि हे एवढंच फक्त मॅटर करतं. आता वॉटरचं बाळांनो, इथं बघा, वॉटर आहे ना, हायड्रोजन किती आहेत? इथं 1 आहे. 2 1 जा 2 ऍटॉम्स. ऍटॉम्स घ्यायचे, ऍटॉम्स घ्यायचे. आता गुणाकार. शेखावत घ्यायचा, भैरवसिंग शेखावत. भैरवसिंग शेखावत. कमॉन, 2 इंटू हायड्रोजन बघा, 2 इंटू 1 2, कंसात हायड्रोजन, प्लस इथं 1 आहे, इथं 1 आहे, 1 इंटू 1 1, ऑक्सिजन. गडबड नाही करायची, नीट बघून घ्या मोलर मास कसं काढतात. बघा, पहिल्यांदा मी शेखा घेतली, हायड्रोजनचे ऍटॉम्स काढले, ऑक्सिजनचे ऍटॉम्स काढले, बरोबर का? म्हणजे काय केलं मी पहिल्यांदा? भैरवसिंग शेखावतची ट्रिक वापरली. भैरवसिंग शेखावत घ्यायचा. कुणाचा भैरवसिंग शेखावत घेतलाय? इथला हायड्रोजनचा भैरवसिंग शेखावत घ्यायचा, हायड्रोजनचा भैरवसिंग शेखावत घेतला. अधिक, प्लस आहे बरं का, नीट बघा. प्लस ऑक्सिजनचा भैरवसिंग शेखावत घेतला. म्हणजे पहिलं काय घ्यायचं? पहिल्या स्टेपला काय घ्यायचं? मोलर मास काढताना भैरवसिंग शेखावत घ्यायचा. बरोबर, सगळ्यांना कळलं का? भैरवसिंग शेखावत घ्यायचा. इथपर्यंत थंब द्या. कमॉन, जे लेफ्ट झालेत मुलं, त्यांचं वाटोळ फिक्स आहे. मी काय करू शकत नाही त्याला. चलो 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 चलो, येस, कमॉन. भैरवसिंग शेखावत कसा घ्यायचा कळलं का? इथं बघा, मागचं किती उपयोगात पडतं. पुढं अख्खं जसं जसं जाऊ ना, तसं लय उपयोगी पडणार आहे तुम्हाला. बेसिक लय खुश, लय चेकाळणार आहे तुम्ही पोरं. लक्षात ठेवा, नाद नाही करायचा केमिस्ट्रीचा. ऑटोमॅटिक कळणार तुम्हाला सगळं. फिजिक्स असो, मॅथ्स असो, काही असो, काही लोड नाही घ्यायचं. काय लोड घ्यायचा नाही, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, चलो. आता इथं दुसऱ्यांदा काय करायचं? इथं 2 घ्यायचं, आणि इथं अमन टाकायचा. हायड्रोजनचा अमन किती आहे? 1. हायड्रोजनचा अमन किती? अमन टाकायचं. हायड्रोजनचा अमन टाकायचा आहे. किती अमन? 1. प्लस ऑक्सिजनचा अमन किती आहे रे? 16. बरोबर आहे का? कमॉन, थंब द्या. येस, अमन कळलं का कसं टाकलाय?
पहिल्यांदा भैरवसिंग शेखावत लावला, भैरवसिंग हायड्रोजनचा भैरवसिंग शेखावत लावला, परत ऑक्सिजनचा भैरवसिंग शेखावत लावला, दोघांमध्ये प्लस साईन टाकले. ओके, तिघ असतील तर तिघांमध्ये प्लस टाकायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, मी घेणार आहे बरोबर. नंतर परत हायड्रोजनचा अमन टाका, इथं ऑक्सिजनचा अमन टाका, टाकला अमन. येस. आता नेक्स्ट स्टेप, 2 1 जा 2, 16 1 जा 16, किती आन्सर आलं रे? 18 ग्रॅम. 18 ग्रॅम. जी म्हणायचं फक्त, जीएम नाही, फक्त जी म्हणायचं, ग्रॅम. ओके, मी तुम्हाला सांगेन ते पण पुढे पुढे, टेन्शन नाही घ्यायचं, खूप सारे बारकावे आहेत आपल्याकडे, टेन्शन नाही घ्यायचं. चलो कम ऑन. येस, कम ऑन कम ऑन कम ऑन माय बाईज, कम ऑन माय फायटर्स. कळलं का? येस. किती आलं मोलर मास? वॉटरचं मोलर मास, द मोलर मास ऑफ वॉटर इज 18 ग्राम. इथं लिहायचं असं, द मोलर मास किंवा द मोलेक्युलर मास ऑफ वॉटर इज 18 ग्रॅम. 18 ग्रॅम. ग्रॅम मास ग्रॅम मध्ये मोजता ना तुम्ही, ग्रॅम मास आहे ना ते. येस. बघा, नवीन टायटल, नवीन कन्सेप्ट लक्षात ठेवा, लय महत्वाचं आहे बघा ना, हे अतिशय महत्वाचं आहे. उद्या सुद्धा मी मोलर मासचं प्रॅक्टिस करून घेणार आहे. उद्या हवं तर एक लेक्चर अख्खं मोलर मासचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊयात, भरपूर एक्झाम्पल घेऊयात उद्या. पण एकदा शिकलं ना माझं पोरग, आयुष्यात नाही विसरलं पाहिजे. हा, खतरनाक काम झालं पाहिजे. चलो ओके, कम ऑन कम ऑन कम ऑन. येस, समजलं का? बघा, येस 18 ग्रॅम. कम ऑन, आलं का लक्षात? चलो आता बघा बाळांनो, पुढे बघा. 18 ग्रॅम इथपर्यंत झालं का? क्लिअर आहे? ओके, चलो मी असं बाजूला थांबतोय, म्हणजे तुम्ही व्हिडिओ नंतर जरी प्ले केला तरी तुम्ही ते स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा लिहू शकता. 18 ग्रॅम आन्सर आलंय. चला, ज्यांना ज्यांना कळलंय त्यांनी थंब द्या एकदा मस्त की बेस्ट पैकी, सर बाबा कळलं मोलर मास कसं काढायचंय ते. दुसरं एक्झाम्पल घेणारच आहे आपण, टेन्शन नाही, पण मोलर मासचं एक्झॅक्ट पद्धत कळली. मोलर मास कळलं सर? येस. ओके ओके, येस. ओके, बाहेर एवढं कळत नाही, तुम्ही कधी पण विचारा कुठल्या पण पोराला, आता एक हायफाय ठिकाणी गेलेल्या पोराला पण विचारा, मोलर मास सांग मला, ह्याचं काढून दाखव. नाही जमत आहे, पोरांना अवघड वाटतं तुमच्या वयाच्या, लक्षात ठेवा बघा. पण हे जे आपलं भैरवसिंग शेखावत आहे ना, हा आपल्याला प्रत्येक वेळेस फायदा करून देणार आहे, लक्षात ठेवा. लक्षात आलं का? चलो ओके, समजलं का? बघा आता बाळांनो पुरेपूर. आता इथे एक्झाम्पल बघा, इथं मी काय करतोय, समजा मी ट्वाइस H2O घेतलं, आन्सर काय येईल रे? जर ट्वाइस H2O घेतलं तर एका H2O चं 18 ग्रॅम येते, 2 H2O मोल्स किती येणार? 18 2 जा 36, किती येणार? किती सोपं आहे बघा, 18 2 जा 36. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन, कळलं का? येस, थंब द्या, थंब द्या. मी बोललेलो कळलं असेल तर थंब द्या. येस येस येस, थंब काय, आन्सरच आले डायरेक्ट. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन, लय भारी. एक नंबर एक नंबर एक नंबर. चलो 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 चलो, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चलो नेक्स्ट कंपाऊंड घेऊयात आता आपण. मी थोडंसं बाजूला सरतो म्हणजे व्हिडिओ मध्ये स्क्रीनशॉट काढता येईल तुम्हाला. चलो कम ऑन. आता ह्याच्यानंतर आपण घेणार आहे काय, मोलर मासची कॉन्सेप्ट शिकतोय आपण, बरोबर की नाही? ओके, मोलर मासची कॉन्सेप्ट शिकतोय आपण. ओके, आता चलो चलो चलो, हाफ एन मिनिट राहिलेला आहे फक्त लेक्चर संपायला, पण तरी देखील मी घेतोय. लगेच घ्या, लगेच एक एक्झाम्पल होईल आपलं. सोपं एक्झाम्पल घेऊयात. NaCl. NaCl. चलो, NaCl, सोडियम क्लोराइड, घरातलं मीठ, नाव लिहा तिथं, सोडियम क्लोराइड. फॉर्म्युला रोजचे लिहिताय का? फॉर्म्युला रोजचे लिहिताय का? सोडियम क्लोराइड, सोडियम क्लोराइड. चलो 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 बच्चों, सोडियम क्लोराइड. कम ऑन कम ऑन कम ऑन कम ऑन, फास्ट 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 माय टॉपर्स. चलो, सोडियम क्लोराइड. आता बघा, सोडियम क्लोराइड किती आहे? शेष. शेखावत किती आहे? शेष किती आहे? शेष इथं एक. आणि खा किती आहे? खा. शेखावत एक. एक सोडियम प्लस एक क्लोरीन, बरोबर आहे का? येस. आता सोडियमचा ऍटॉमिक मास नंबर किती आहे? 22, बरोबर का? इथं बघा, सोडियमचा ऍटॉमिक मास नंबर 22 प्लस क्लोरीनचा ऍटॉमिक मास नंबर किती येतो? 34 किंवा 35, किती लिहा? ओके, 35. ओके, 17 17, 34 और 35, एक न जास्त लिहिलं तरी चालतो, काही फरक पडत नाही. अप्रॉक्स. लावलं लक्षात? ऍटॉमिक मास नंबर घेतलाय, अमन घेतलाय, क्लोरीनचा अमन, सोडियमचा अमन. म्हणजे मोलर मास काढताना काय रिक्वायर्ड आहे रे तुम्हाला? अमन रिक्वायर्ड आहे, अमन. लक्षात आलं का? मोलर मास जर काढायचा असेल तर तुम्हाला अमन आला पाहिजे, 30 पर्यंत अमन आलेच पाहिजेत. ओके, मेरा देश मेरा मुल्क मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. अमन अमन. अमन आलं पाहिजे, कळतंय का? ओके, चलो
अमन आता काय 22 टू जा नाही 22 टू जा नाही तर 1 आहे ना 21 जा 22 1 जा 22 बरोबर आहे की नाही 22 एक्के 22 आणि 35 एक्के 35 बरोबर ना किती येते चला कमॉन yes come on yes 57 ग्राम व्हेरी नाईस लय भारी रे बाळांनो come on yes 57 grams very good molar mass इथं खाली the molar mass of NaCl is the molar mass of NaCl is 57 gram come on the molar mass of NaCl is 57 gram okay लय भारी माझे बाळ come on एक होमवर्कला देतो लेक्चर संपतंय आपलं एक होमवर्क साठी देतो घ्या होमवर्क साठी घ्या होमवर्क होमवर्क घ्या होमवर्क NaOH नाव द्यायचं सोडियम हायड्रॉक्साइड उद्या मी सोडवून घेईनच पण तुम्ही घरी सोडवा NaOH सोडियम हायड्रॉक्साइड कम ऑन सोडियम हायड्रॉक्साइड होमवर्क NaOH सोडियम हायड्रॉक्साइड याचं मोलर मास काढायचंय तुम्हाला NaOH चं नाव काय सोडियम हायड्रॉक्साइड आज नवीन कंपाऊंड ऍड झालाय कम ऑन 8-10 कंपाऊंड झाले असतील वह्या घाला सेपरेट आणि मला फोटो टाका येस बरोबर आदित्य चलो होमवर्कला सोडवायचं हे चला तर मग ओके व्हिडिओ मध्ये शेवट परत वाटल्यास बघा मी आज संध्याकाळी व्हिडिओ पडेल D2S मोटिवेशनला व्हिडिओ पडेलच नो डाऊट चलो ओके चला इथपर्यंत कळलंय का सगळ्यांनी एकदा थंब द्या चलो आय एम गेटिंग पॉज ओव्हर हियर एनर्जी संपत नाहीये पण तरी पण थांबतोय ओके तुम्ही लहान आहात अजून सुरुवात आहे जास्त नाही घ्यायचं आपल्याला ओके छोटस स्वीट मस्त हसत खेळत शिकायचंय चलो डॅमेट कम ऑन लव भारी रे माझे बाळक कम ऑन माय फायटर्स लव्ह यू ऑल चलो ओके बाळांनो येस व्हिडिओ पडल्यानंतर परत एकदा बघा जर कोणाला काही कळलं नसेल तर 2-3 वेळा रिपीट करा आणि व्हिडिओ सेंड करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या DTS ला मस्त पैकी सगळ्यांपर्यंत पोहोचवा ओके येस चलो बाय बाय नेक्स्ट लेक्चर करा 4 ला ओके 4च्या आधी असलं तर करा नाही तर 4चा आहेच बायोलॉजी ठीक आहे बाय बाय